नमस्कार, माझं चॅनल द फूड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग आहे गौरी गणपती विशेष। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर आता सुरुवात झाली आहे गणपती डेकोरेशनची। इथे माझे मिस्टर डेकोरेशनची तयारी करतायत। या वर्षीचं डेकोरेशन आमचं सर्वांगी आर्ट्स यांच्याकडनं घेतलेला आहे। त्यांचा नंबर मी इथे स्क्रीनवर देते। आता गणपती चतुर्थीचा दिवस उजाडलेला आहे। सकाळचे इथे 6:45 वाजलेले आहे। बघू शकता तुम्ही मस्त सूर्य। तर चला आता आपण मोदकाची तयारी करूया। इथे मी पुरणाचे मोदक बनवले आहेत गणपती बाप्पासाठी। ते मी आता तळून घेते आणि माझा सगळा स्वयंपाक पण रेडी आहे पुरणपोळीचा। हे झाल्यानंतर आम्ही गणपती आणायला जाणार आहोत। आता आम्ही इथे गणपती आणायला चाललेलो आहोत। आम्ही 2 दिवस पहिलेच गणपती बुक केलेला होता। इथे आता माझ्या मुलीने गणपती घेतलेला आहे। गणपतीचं आगमन झालेलं आहे। मी पूजा करते। गणपतीला पहिले मी डोळ्याला पाणी लावलं, पायाला पाणी लावलं। आता आरती ओवाळते आणि मग गणपती आम्ही घरात घेतोय। घाई गडबडीत पूजेचा पूर्ण व्हिडिओ मी करू शकली नाही। शेवटचा थोडासा व्हिडिओ केला मी। आता आमची पूजा झालेली आहे। आता आरती करतो आहोत। इथे आरती झालेली आहे। आता मी नैवेद्य दाखवते। छानपैकी आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस। आमची आरती झालेली आहे। मी नैवेद्यासाठी रवा बेसन लाडू बनवले आहे। गणपती बाप्पा किती छान दिसतायत। आणि उद्या येणार आहेत गौरी। गौरीसाठी माझी तयारी चालू झालेली आहे। मी साड्या नेहमी घरीच घालते, पण ह्या वेळेस एक नवीन प्रयत्न केलेला आहे। मी एक मुलाला साडी नेसवायला बोलवलं आहे। तो खूप छान साड्या नेसवतो। जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये जर राहत असतील तर त्याला नक्की बोलवा। मी नंबर खाली स्क्रीनवर देत आहे। आता तो आलेला आहे मुलगा। आता आम्ही साडी घालवतोय, गौरींना नेसवतोय म्हणजे। बघू शकता तुम्ही किती छान साडी नेसवली आहे त्याने। आणि दागिने पण आम्ही घालून घेतलेले आहेत। आता इथं आमची तयारी चालू आहे डेकोरेशनची। यावेळेस आमची थीम आहे पैठणी आणि खणची। तर इथं आम्ही साड्या लावून घेतलेल्या आहे पैठणी। आता इथं गंमत चालू आहे रुचिकाची आणि यांची। आमचं असंच काही काम करत असताना आमची अशीच गंमत जम्मत चालते। आता इथे
आमचं अर्धं डेकोरेशन करून झालेलं आहे. आता आपण भेटूया उद्या सकाळी. आज उजडलेला आहे गौरी आगमनाचा दिवस. आता इथे मी तोरण लावून घेत आहे. हे तोरण मी प्रज्ञाच क्रिएशनकडनं घेतलेलं आहे. ते खूप छान छान तोरण आणि चौरंग कवर करून देतात. आता मी लावून घेतलेलं आहे तोरण, त्यानंतर हार पण लावलेला आहे. किती छान दिसतंय बघा. आता मी रांगोळी काढून घेते तुळशीजवळ. माझी रांगोळी काढून झालेली आहे. आता मी पावलं पण काढून घेते. इथे काही डेकोरेशन बाकी होतं, तर हे लावतायत फुलांच्या माळा आणि लाईटच्या माळा. आता मी पावलं काढून घेते. आता इथे माझे पावलं काढून घेतलेले आहेत. आता मी हळदी कुंकाचा सडा देणार आहे. आमच्याकडे ही पद्धत आहे गौरी आगमनाच्या वेळेस हळदी कुंकाचा सडा द्यायची. आता मी तयारी करून घेतली आहे हळदी आणि कुंकवाची. आता मी सडा देते. हळद आणि कुंकवामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्याचा सडा द्यायचा. आता पहिले मी इथं हळदीचा आणि नंतर कुंकवाचा असा सडा देते. आता मला इथे कशी जागा कमी असल्यामुळे मी तर पायऱ्यांवरच देते. तुळशीपासून तर आपण जिथे गौरी बसवणार आहोत तिथपर्यंत हा सडा द्यायचा असतो. पहिले हळदीचं आणि नंतर कुंकवाचं असं टाकत जायचं. आता माझं बाहेर टाकून झालेलं आहे. मी आता घरामध्ये देते. बघू शकता तुम्ही, या प्रकारे मी दिलेलं आहे. किती छान वाटतं. आता मी घरात देते. आता माझा घरात पण देऊन झालेला आहे सडा. आता इथे मी मेहरब काढून घेते. चारही बाजूने हे मेहरब काढून घ्यायचं. तांदळाने किंवा तुम्ही गव्हाने पण काढू शकता. इथे माझी मुलगी रुचिका काढते हे. बघू शकता तुम्ही, या प्रकारे असं नागमोडी काढून घ्यायचं. आता मी गौरीचे मुखोटे घरामध्ये घेणार आहे. तर तुळशीपाशी मी आता गौरीच्या मुखोट्यांची पूजा करत आहे.
सगळ्यात पहिले मी तुळशीची पूजा करून घेते। तसं जागा कमी असल्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाहीये तुम्हाला। आता मी गौरीच्या मुखवट्यांची पूजा करून घेत आहे। माझी पूजा झालेली आहे। आता मी औक्षण करून घेत आहे देवींना। आता इथे रुचिका आतमध्ये घेत आहे गौरींना। ती त्यांची पूजा करत आहे, म्हणजे मुखोटे आतमध्ये घेत आहे ती। देवीचं ती औक्षण करत आहे। आता आम्ही मुकुटे आतमध्ये घेतलेले आहे। आता त्यांना आम्ही देवघर दाखवत आहे। अशाच प्रकारे स्वयंपाकघरातलं जे बनवलेलं आहे आपण ते सगळं दाखवायचं असतं। आणि आता आपण जिथे गौरींना बसवणार आहोत तिथे मी आता हे मुखोटे ठेवलेले आहेत आणि परत एकदा देवीचं पूजन करून घेते आणि ओवाळून घेत आहे। आता इथे मी पहिले तांदळाची रास आणि राशीवर पाट आणि मग नंतर त्याच्यावर बॉडी ठेवलेले आहेत। आता परत एकदा पूजा करून घेणार आहोत आणि मुखोटे बसवणार आहोत। आता इथे आम्ही दोघ जण मुखोटे बसवत आहोत। आणि आता इथे छानपैकी मुखोटे बसून झालेले आहेत। आता मी मंगळसूत्र घालते। देवीला आता मी डोक्याच्या वरतून पदर दिलेला आहे, तिथे आता मी पिन लावते, म्हणजे पदर निघणार नाही। बघू शकता तुम्ही किती छान दिसते गौराई। आणि मी गजरा पण लावला आहे। तसंच आता दुसऱ्या गौराईला पण मुखोटे बसून घेतोय। आता इथे मी मंगळसूत्र घालून घेत आहे। आणि ठुशी पण घालून घेत आहे। आता मी गौराईला पदर देत आहे। परत एकदा मी
व्यवस्थित अशी पिन लावून घेत आहे, म्हणजे पदर खाली पडणार नाही. त्यानंतर आता माझी दुसरी गौराई पण तयार झाली आहे. किती छान दिसत आहेत बघा दोन्ही पण गौराई. आता हे बाळांचे मुखोटे बसवत आहे. आता इथे मी तुळजाभवानीचा टाक ठेवलेला आहे, त्यांची मी पूजा करून घेत आहे. त्यांना ओवाळत आहे. आता परत एकदा मी गौराईंना हळदी कुंकू लावून घेत आहे आणि त्यांची पूजा करून घेत आहे. त्याच्यानंतर मी दोन्ही गौराईंची ओटी भरणार आहे आणि त्यांना प्रसाद दाखवणार आहे. ओटी झाल्यानंतर इथे आमच्याकडे पेढ्यांचा प्रसाद दाखवतात आणि पाणी, तर ते मी आता दाखवून घेते आहे. त्यानंतर आम्ही आरती करणार आहोत. माझ्या इथं आता महालक्ष्मीची स्थापना झालेली आहे. महालक्ष्मी आले आहे. गौरी किती छान रूप आहे बघा तुम्ही. मस्त एकदम. अजून मला बाकीच्या वस्तू ठेवायच्या आहे. बाकीची माहिती मी आता तुम्हाला थोड्या वेळाने. आता इथे मी संध्याकाळच्या नैवेद्यासाठी भाकरी आणि भाजी बनवत आहे. आता झाली आहे संध्याकाळ आणि तुम्ही आता बघू शकता, दाखवते मी आता बऱ्याचशा गोष्टी मांडल्या आहेत. अजून तरी काही काही गोष्टी राहिल्या आहेत आणि संध्याकाळचा नैवेद्य आहे भाजी भाकरीचा. तुम्ही आता दाखवणार आहे बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी. हा नैवेद्य दाखवणार आहे मी. तर चला आता मी नैवेद्य दाखवून घेते. आता माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे. सर्वांगी
आता आम्ही गणपतीची संध्याकाळची आरती करत आहोत। नैवेद्यासाठी माझ्या मुलीने काय बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथे आज माझ्या मुलीने प्रसादासाठी मॅगी आणि पास्ता बनवलेला आहे। आज गणपती बाप्पा खूपच खुश असणार आहे। आज वेगळ्या प्रकारचा प्रसाद त्यांना मिळालेला आहे। तर आता आपण भेटूया उद्या सकाळी। सकाळचे 6 वाजले आहे। आज गौरी पूजनाचा दिवस आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काय तयारी झाली आहे ती। म्हणजे बऱ्याचपैकी भाज्या रेडी झालेल्या आहेत। माझी काय तयारी झाली आहे ती मी दाखवते तुम्हाला आता। माझी छानपैकी रांगोळी काढून झालेली आहे। तुळशी भोवता मी आता देवीला दूध घेऊन जात आहे। हा सकाळचा नैवेद्य असतो आमचा। मी आता देवीला हा नैवेद्य दाखवून घेते। त्याच नंतर माझा थोडासा स्वयंपाक झाल्यानंतर आमच्या इथे 9-9:30 वाजता असा फुलोरा चढवतात आणि देवीच्या डोक्यावर पडवळ ठेवतात आणि देवीला हार वगैरे घालतात। त्याच्यानंतर आरतीची आम्ही तयारी करतो। याच प्रकारे मी आरतीसाठी पुरणाचे दिवे करून घेत आहे। 2 ताटांमध्ये मी 16 दिवे करून घेते आणि 2 ताटं बाळांचे असतात, त्यात 8 दिवे असतात आणि 1 ताट गणपतीचं असतं, त्यात 5 दिवे असतात। आता इथे माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे। आमच्या इथं 16 भाज्या, चटणी, कोशिंबीर, पुरणपोळी, कटाची आमटी, खीर असं सगळं पदार्थ असतात। आता इथे मी नैवेद्याचं ताट तयार करते। इथे मी भाज्या वाढते। आता आरतीचे ताटं पण तयार झालेले आहेत। आमची आरती 12 वाजता असते, तर आता आम्ही आरती करणार आहोत। बारा ते 12:30 पर्यंत आमची आरती असते। त्याच्यानंतर आम्ही देवीला नैवेद्य दाखवतो। आता आरती झालेली आहे। आता मी नैवेद्य दाखवून घेते।
सगळ्यात आधी गणपतीला नैवेद्य दाखवत आहेत हे. त्यानंतर मी गौरीला नैवेद्य दाखवते. आजच्या दिवशी देवीच्या चेहऱ्यावर खूप तेज असतं, बघू शकता तुम्ही. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे देवीचा चेहरा पूर्णपणे असा उतरलेला असतो. आता हे झाल्यानंतर मी 5 सवासींला जेव घालत असते. त्या सवासीन पण आता येतीलच. 5 सवासीन आलेले आहेत. आता मी त्यांना हळदी कुंकू लावून घेते. या सवासींमध्ये माझी मोठी बहीण पण आहे. ही आमच्या वहिनी आणि ही त्यांची मुलगी. आणि हे त्यांच्या जाऊबाई आहेत. आणि हे घेतलेलं आहे मी केळीचं पान. हे कोणाकडनं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर देते. खूप छान त्यांनी बनवून दिलेलं आहे मला. हे खणाचं केळीचं पान मी त्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आहे. आता मी त्यांना ताट वाढत आहे. कारण की आमच्याकडे सवासीन जेवल्याशिवाय कोणीही जेवत नाही. मी त्यांना वाढते. पाच सवासीन जेवल्यानंतर काही बाहेरची मंडळी आणि आम्ही घरातले जेवण जेवलो. त्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी मी छानपैकी तयार झालेली होती. आता हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे. मी आज छानपैकी नऊवारी साडी घातली होती, बघू शकता तुम्ही. मी हळदी कुंकू देते बायकांना. तर आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस. आमच्याकडे सकाळी दही भात आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवता, तोच मी आता दाखवून घेत आहे. नैवेद्य दाखवून झाला की आरती करायची असते आणि मग 4 किंवा 5 वाजता गाठी घ्यायच्या असतात.
त्या गाठी कशा घ्यायच्यात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी हा नैवेद्य दाखवून घेत आहे. तर आमच्या इकडे गाठी कशा घेतात ते मी तुम्हाला दाखवते. आपण जे दोरे ठेवलेले असतो त्याच्यामधले सिंगल दोरा घ्यायचा आणि त्यामध्ये ओटी आपण जी भरतो त्यामध्ये जे साहित्य टाकतो ते पदार्थ घ्यायचे, म्हणजे खारी, खोबरं, बदाम, सुपारी असे गाठी बांधायच्या. मी आता इथे बांधून घेतलेले आहे 2 गौराईच्या 2 गाठी. आता ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. गौरीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत 3 वेळेस ते उतरवायचं आणि तिथे सोडून द्यायचं. त्यानंतर मी दुसऱ्या गौरीचं पण त्याच प्रकारे करून घेते. बघू शकता ह्या प्रकारे करायचं. त्याच्यानंतर मग गौरीचे मुखोटे हलवून घ्यायचं, म्हणजे गौरी विसर्जन होते. आणि आमच्याकडे गौरीबरोबर शिदोरी म्हणून रव्याचा लाडू आणि कानोले देण्याची पण पद्धत आहे. आता कालच गौरी विसर्जन झालं आहे. आज मी गणपतीला उकडीचे मोदक करते आहे. इथं माझं पीठ मळून झालेलं आहे, म्हणजे उकड काढून घेतलेली आहे मी आता मोदक तयार करायला घेते. व्यवस्थित अशा पाकळ्या पाडून घेते मी आणि त्यात आता 1 चमचा सारण घालते आणि व्यवस्थित मोदक बंद करून घेते. मला एवढे असे परफेक्ट नाही जमत, पण थोडेसे जमतात. आमचा गणपती 7 दिवसांचाच असतो. आता कालच गौरी विसर्जन झालं आणि आता उद्या आमचे गणपती बाप्पा गावी जाणार. त्याच्यामुळे पूर्ण घर असं आमचं रिकामं होणार आहे. आता इथे माझे मोदक तयार झालेले आहे. आता मी याच्यावर केशर लावते, म्हणजे मोदकाला छान असा सुरेख कलर येतो. बघू शकता असं मी केशर लावून घेते. मी दुधामध्ये केशर टाकलं होतं मी आणि ते आता लावून घेते. आणि हे मोदक मी आता उकडून घेणार आहे. एक 15 ते 20 मिनिटं उकडून घेणार आहे मी. आता आरतीची तयारी करते मी. आजची आरती मी घेतली आहे. आरती झाल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य मी दाखवणार आहे. मस्तपैकी तूप टाकणार आहे. आणि आजचा दिवस आहे गणपती विसर्जनाचा. तो दिवस आम्हाला असं वाटतं की येऊच नाही, पण काय करणार, गणपती बाप्पाला निरोप द्यायचा असतो. तर आजच्या दिवशी मी बनवलेले आहे मोदक, तळणीचे मोदक, करंजी. आजचा बघू शकता तुम्ही छानसा असा प्रसाद बनवलेला आहे मी. भाजी पोळी, वरण भात याचा पण नैवेद्य मी बनवलेला आहे. आता आजची आरती माझी मुलगी घेणार आहे, शेवटची आरती. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवणार आहोत. ते झाल्यानंतर माझे मिस्टर उत्तर पूजा करतील.
आणि त्यानंतर गणपती थोडासा मी पुढे घेऊन ते गणपती बाप्पाला उचलते। तर अशाच प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं। हे 7 दिवस खूपच आनंदमय आणि छान वातावरणात गेले। तर तुम्हाला माझे गणपती आणि गौरी हा विशेष ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हो, जाता जाता शेवट मिसू नका करू। बाबा लक्झरी कार म्हणजे सांगा। बाबा लक्झरी कार म्हणजे सांगा काय? श्रीपाद श्रीपाद नाही, लक्झरी म्हणजे मर्सिडीज, and bend over, aye. Let your back do the talking over. So